गुड मॉर्निंग. मी प्रियांकाज ब्युटिफुल वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज हा व्लॉग मी शूट केला आहे संडेला. सो आज संडे असल्याकारणाने सकाळ अगदी छान निवांत चालू आहे. रोजच्यासारखी धावपळ गडबड नाही आहे, म्हणजे रुटीन डेजसारखे. सो रेग्युलर डेजसारखी नाही आता काही गोंधळ. तर आता चहा ठेवून दिला आहे एका साईडला. त्यानंतर नाश्त्याचं डोक्यामध्ये सकाळी उठल्याबरोबर फिक्स होतं की आज ना मी मस्त गरम गरम अशी साखर चपाती करणार आहे माझ्यासाठी. तूप लावून चपाती, म्हणजे साखर चपाती तूप लावून. आणि त्यांच्यासाठी त्यांनी मला सांगितलं की त्यांना जे ड्रायफिश आहे ना, म्हणजे करंदी असं म्हणतो आम्ही त्याला, छोटी एक ड्रायफिश असते, ड्राय कोळंबीसुद्धा म्हणू शकतो आपण. तर ते करून पाहिजे असे तेलावर परतून, आणि चपात्या. सो असं नाश्त्याचं प्रिपरेशन आता मी करून घेते. आलं टाकून घेते चहामध्ये, किसून थोडंसं 1 इंच आलं. आणि दुपारी जेवणाचं तर काय, काल फिश घेऊनच आले होते मी येताना. तर ते जे तिसऱ्या आणल्या होत्या, म्हणजे शिपल्या म्हणू शकतो आपण त्याला, छोट्या. तर त्यांचा रस्सा बनवायचा, त्याच्यासाठी लागणारं वाटण काढून घ्यावं लागेल. आणि ती जी कर्लीची फिश आहे, कर्ली फिश, तर ती फ्राय करणार आहे मी, कर्लीचा मासा. आणि चपाती आणि भात. त्यांच्यासाठी मसूरची आमटी करावी लागेल मला, कारण ते खात नाहीत, ते जे शिपल्या आहेत किंवा ते तिसऱ्या, तर ते खात नाहीत ते शेलफिश. तर मग त्यांच्यासाठी वेगळी मसूर डाळीची आमटी करणार आहे मी. सो आता पटापट मी करून घेते नाश्ता. आणि ऑलमोस्ट मला 11-11:30 वाजता जेवणाच्या तयारी लागावं लागेल, कारण मॅसेज आला आहे की लाईट जाईल कदाचित 1-1:30 वाजता. त्याच्या आधी मला वाटण काढून घ्यावं लागेल कांद्या खोबऱ्याचं, जे की मला ग्रेव्हीसाठी लागणार आहे, म्हणजे त्या रश्श्यासाठी लागणार आहे तिसऱ्यांच्या. सो अशी खरपूस चपाती मी भाजून घेतली आहे. इथे मी थोडंसं दाखवते की मी कशा पद्धतीने करते साखर चपाती. तर ही जी नॉर्मल चपाती आहे ना, तशीच मी मध्ये फोल्ड केलं आहे लाटतानामध्ये. आणि इथे ना थोडीशी साखर मी भरून घेणार आहे. थोडंसं कोरडं ना कणिक लावायचं मध्ये, आणि मग वरून साखर भरायची. आणि हलक्या हाताने आपण जशी चपाती लाटतो ना, थोडीशी हलकीशी जाडसर लाटायची रेग्युलर चपातीपेक्षा. आणि मग वरून तूप लावून ती खरपूस भाजून घ्यायची आहे. सो आता मी इथे तव्यावरती चपाती टाकून घेतली आणि आता शेकवून छान तूप लावते त्याला. गॅसची फ्लेम मोठीच ठेवून दिली आहे मी. तवा चांगला तापवून घेतला होता आधीच. त्याच्यावर आता मी ही चपाती शेकवली आहे माझ्यासाठी, आणि त्यांच्यासाठी ना वेगळ्या चपात्या, म्हणजे नॉर्मल चपात्या करणार आहे. ही माझ्यासाठी साखर तुपवाली चपाती मी करून घेतली चहासोबत खाण्यासाठी मला. आणि हा नाश्ता ना खरंच छान लागते चहासोबत अशी चपाती, एकदम खरपूस भाजायची. आणि आधी ना मम्मी अशा चपात्या मला मध्ये मध्ये करून द्यायची. सो मला प्रचंड आवडतं हे. गॅस मी काढून घेतला आहे. माझ्या ज्या 2 चपात्या होत्या ना साखर चपाती, तर त्या मी 2 माझ्यासाठी करून घेतल्या चहासोबत खाण्यासाठी. आणि आधी ना यांच्यासाठी जे ड्रायफिश आहे ना, तर ते मी करून घेतले. ही कर्दी आहे सुकी, तर ती छान 2-3 वेळा धुवून घेऊन कांदा टोमॅटोमध्ये परतली आहे, आणि थोडंसं त्याच्यामध्ये कोकम घातलं आहे मी. आता त्यांच्यासाठी ज्या नॉर्मल चपात्या आहेत त्या करून घेते. चपात्या म्हणजे या साईजच्या असतात, जास्त मोठ्या नसतात. आणि अगदी लुसलुशीत चपात्या असतात, म्हणजे छान संध्याकाळपर्यंत अगदी नरम राहतात. सो दरम्यान ना मावशी येऊन गेल्यात, त्यांचा तिथे नाश्ता चालू आहे. तर मी ना इथे बेडरूमचं डीप क्लिनिंग करून घेतलं आहे. कपाटची बॅक साईड वगैरे कपाट पूर्ण सरकवून पुसून वगैरे घेतलं आहे, झाडून घेतलं आहे सगळं बेडरूम. आणि फॅन AC वगैरे सगळं पुसून, बेड वगैरे सरकवून सगळं झाडून पुसून घेतलं आहे. तर आता हे खोबरं मी पटापट किसून घेतलेलं आहे वाटण्यासाठी लागणारं. लाईट जाण्याच्या आधी मला पटापट करून घ्यावं लागेल सगळं काम, म्हणजे ॲटलिस्ट स्वयंपाक तरी अर्धा आवरला पाहिजे माझा. आणि हे जे वाटण आहे ना, ते त्या दिवशीचं थोडंसं उरलेलं वाटण होतं उसळीसाठी केलेलं, तर मग ते मी आत्ता घालून घेणार आहे याच्यामध्ये. आणि याच्यातलं थोडंसं जे वाटण आहे तर ते मी फ्रीज करून ठेवेन. तर आता आरामात 8-10 दिवस चांगलं. 4 कांदे इथे मी घेतले आहेत, मीडियम साईजचे कांदे.
व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचे, उभे चिरायचे कांदे वाटण्यासाठी. आणि याच्यात ना मी काही गरम मसाले वगैरे घालत नाही, फक्त कांदा उभा चिरून 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1-1.5 इंच आलं आणि 1 वाटी सुकं खोबरं इतकं मी घेतलेलं आहे वाटण्यासाठी. काहीजणं गरम मसाले ॲड करतात, पण माझा जो मालवणी मसाला आहे ना, तर त्याच्यामध्ये ना बराच गरम मसाला मी घातलेला आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा पुन्हा याच्यात पण गरम मसाला घालणार नाही आहे. जो लाल तिखट मी केलं आहे ना, त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रमाणात गरम मसाले मी घालून घेतले आहेत. त्यात 36 प्रकारचे मी गरम मसाले घातले आहेत. सो आता ना ह्याच्यामध्ये मी खोबरं व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत कोरडं भाजून घेतलं आहे. त्यानंतर थोडंसं तेल ॲड केलं कढईत आणि जो कांदा आहे उभा चिरलेला तो, लसूण आणि आलं सगळं व्यवस्थित छान भाजून घेते. आणि ते भाजतानाच ना कांदा तेलामध्ये परतताना त्याच्यात मीठ घालून घेतलं आहे. कांद्याचासुद्धा कलर ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला छान परतून घेणार आहोत तेलावरती. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. आणि ह्या ज्या तिसऱ्या किंवा शिपल्या ज्या आहेत ना, तर त्यांना मी एका कढईमध्ये पाणी बॉईल करायला ठेवलं आहे छान, आणि तिकडे मी त्या टाकून दिल्यात त्या पाण्यामध्ये, म्हणजे त्या आपोआप अशा उघडल्या जातील गरम पाण्याने, आणि मग त्या आपण यूज करू शकतो रस्स्यासाठी. तोपर्यंत मी इथे जो कर्लीचा मासा होता ना, तर तो स्वच्छ धुवून घेतला आहे 3 ते 4 वेळेस आणि त्याला मॅरिनेट करून ठेवते. सर फिश मॅरिनेशनसाठी ना मी आपला जो घरगुती मालवणी मसाला आहे तो वापरते. हळद, थोडंसं कोकम भिजू घातलं आहे आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट. माझं वाटण करून झालं आहे आणि लाईट गेली आहे. सो आणि लाईट काढण्याच्या बाबतीमध्ये वसई विरारचे जे MSCBवाले ते एकदम पर्टिक्युलर आहेत. सांगतील त्याच टायमाला लाईट बरोबर जाईल. सो इथे ना मी तिसऱ्याचा रस्सा करून घेते. तर कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी ऑइल घातलं आहे. ऑइल बेतानेच वापरते मी, म्हणजे जास्त वापरत नाही. फोडणीसाठी मी ठेचलेला 4 पाकळ्या लसूण, कढीपत्ता, थोडी मोहरी घालणार आहे. त्याच्यात आपला जो वाटण होतं आपण काढून घेतलेलं ते घातलं आहे. 1 टोमॅटो घालून घेतला आहे. थोडंसं गरम मसाला, रेडीमेड जो एव्हरेस्टचा मसाला आहे ना, त्यातला 1 चमचा मसाला मी घातला. आणि हे गरम पाणी ह्या भांड्यात फिरवून मी जरा घालून घेतलं आहे वाटणाच्या. एक उकळी काढायची आहे या सगळ्या ग्रेव्हीला. आणि त्याच्यानंतर ज्या तिसऱ्या आपण घेतल्या होत्या ना, तर ते एक बाजू काढून घ्यायची आणि ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल आहे ना, तर ते तिसऱ्या आहेत तर ते ना आपण त्याच्यात सोडून द्यायचं आहे रस्स्यामध्ये. आणि ज्या तिसऱ्या आपण ज्या पाण्यामध्ये उकळून घेतल्या ना, ते पाणी गाळून एका पातेल्यामध्ये घेतलं आहे मी. ते पाणी फेकून द्यायचं नाही आहे, त्याच पाण्याने ह्या रस्स्याला खूप छान चव येते. सो ते उकळलेलं पाणी जे आहे ना, शिपल्या उकळलेल्या, तर ते पाणी आपण याच्यात घालून घेतलं आहे आता. एकीकडे मी यांना मसूरची आमटी करते, त्याच्यासाठी कुकर लावून दिला आहे. आणि हे बघा मस्त मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. आणि जी कर्लीचा जो मासा आहे ना, आपण हे करून घेतलं होतं मॅरिनेट, तर त्याच्यासाठी ना मी थोडा 2 चमचे रवा घेतला आहे, 2 चमचे तांदळाची पिठी घेतली आहे. आणि ते लावून मी हा मासा इथे फ्राय करत ठेवला आहे फिश पॅनमध्ये. अशी टेम्पटिंग थाळी रेडी झाली आहे. चपात्या, कर्ली फिश फ्राय आणि रस्सा तिसऱ्यांचा आणि भात. आणि हे माझं आवरूनसुद्धा झालं आहे किचन. 3 वाजून गेले आहेत ऑलमोस्ट. 1 तासभर मी आराम केला जरा. आणि 4-4:15ला मी मस्त असे कांदा भजी आणि चहा एन्जॉय केला आहे. 4:30 झाले आहेत ॲक्च्युली. आणि ही ना 2 फुलं आली आहेत आपल्या छोटीशी जी आपण गार्डन केलं आहे त्याला. त्याच्यात जे जास्वंदीचं झाड लावलं ना, त्याला 2 छान फुलं आले, तर ती उद्या मला देवपूजेसाठी होऊन जातील. What is this? Which letter is this? आणि हे इथे आमचं नाटक करत करत होमवर्क करणं सुरू आहे अद्विकचं. Tiger. Okay, very good. So now write down fast. Okay. First slipping line, okay? First slipping line, then standing line equal to T. T for tiger. Tiger. Very good. Draw it fast. ठीक है. Not there, Advik, on this page. Okay. Write down proper. Slipping line first. Then standing line. Standing line. Okay, this is T. T for सो असा आजचा हा छोटासा व्लॉग आपण एंड करतो. पुन्हा भेटूयात एक इंटरेस्टिंग व्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय, टेक केअर. पाऊस खूप छान सुरू आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. स्टे ट्यून, भेटू उद्या.